ब्रेन ट्यूमर म्हणजे आयुष्याचा अंत असं नाहीये. आपण आपल्या जुन्या पिक्चरमध्ये वगैरे आपल्याला दाखवलं जातं किंवा प्रोजेक्ट केलं जातं. ब्रेन ट्यूमर असा शब्द आला की काहीतरी भयंकर आवाज येतो, म्युझिक येतो आणि जसं आता आयुष्य संपलं. हे जे प्रोजेक्ट केलं होतं ते कदाचित 20 वर्षापूर्वी वगैरे तसं कदाचित सत्य होतं. पण आज तशी परिस्थिती नाहीये. का? कारण न्यूरोसर्जरीमध्ये इतक्या ऍडव्हान्स गोष्टी झालेल्या आहेत, इतक्या ऍडव्हान्स इन्स्ट्रुमेंट्स, इक्विपमेंट्स अवेलेबल झालेले आहेत. त्याच्यामुळे मी स्वतः आता न्यूरोसर्जन, मी जवळजवळ 500 ते 600 ब्रेन ट्यूमर ऑपरेट केलेले आहेत माझ्या ह्या रिसेंट करिअरमध्ये. त्यातले जवळजवळ 90% अबोव्ह सक्सेस रेट आहे. म्हणजे काय, तर ब्रेन ट्यूमर झाला म्हणजे आयुष्याचा अंत असं अजिबात नाहीये. जर लवकर डायग्नोसिस झालं, निदान झालं, तर लवकर ट्रीटमेंट घेऊन पेशंट नॉर्मल होऊ शकतो आणि त्याचं आयुष्य नॉर्मल जगू शकतो. म्हणून जर तुम्हाला डोकेदुखी जी सतत वाढत जाते, दिसायला कमी होत जाणे किंवा तोल जाणे असे काही लक्षणं दिसल्यास तर योग्य न्यूरोलॉजिस्ट किंवा न्यूरोसर्जनकडे जाऊन त्या लक्षणांचे इव्हॅल्युएशन करून डायग्नोसिस पक्क केलं पाहिजे, जेणेकरून लवकर ट्रीटमेंट चालू होईल आणि आजार बरा होऊ शकेल. नमस्कार.